आज पालघर, पुणे घाट परिसर, रायगड, नाशिकला रेड अलर्ट. मुंबई शहर उपनगरासह ठाणे, धुळे, अमरावती, अकोला, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट. आवश्यक नसेल तर घराबाहेर जाणं टाळा, प्रशासनाचं आवाहन. नाशिकच्या मालेगावमध्ये गिरणा नदी वाहते दुधडी भरून. चणकापूर धरण परिसरामधील पावसामुळे नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. तर मालेगाव शहरामध्ये अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा. मध्यरात्रीपासून नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात संततधार पावसाची हजेरी. हवामान विभागाचा त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरासाठी ढगफुटी सदृश पावसाचा इशारा. हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही धरणातून नियंत्रित पाणी विसर्ग सुरू. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे कोरडे झालेलं नदीपात्र पुन्हा पाण्याने भरलं. तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पावसाचा इशारा. मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर परिसरामधल्या विविध भागांची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. आज त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरात ढगफुटी सदृश मुसळधार पावसाचा इशारा. ब्रह्मगिरी परिसरातल्या मेंढघर किल्ल्यावरील वाडीतील नागरिकांचं स्थलांतर सुरू. मुंबई, नवी मुंबई, रायगड, नाशिक, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरीमधील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये आढावा. मुंबईसह कोकण, पुणे घाटमाथ्यावरील पावसाच्या स्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं तैनात. 8 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा अलर्ट. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. सूर्या नदी वगळता जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीवर. हवामान विभागानं आज पालघरसाठी रेड अलर्ट दिलाय. रत्नागिरीच्या दहिवली शेलारवाडीमध्ये भूस्खलनामुळे घर कोसळलं. एका वृद्ध महिलेला ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढलं. तर 2 जण जुने ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. घटनास्थळी बचाव आणि प्रशासकीय पथक दाखल. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. कनेक्टिंग लिंक पूर्ववत. ढिगारा हटवल्यानंतर वाहतूक सुरू. काल कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर वाहतूक बंद होती. मात्र पाण्याचा प्रवाह अजूनही सुरूच. सांगलीहून मुंबईला येताना कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली. काही वेळातच मोठी वाहतूक कोंडी. आपत्कालीन बटण दाबताच मदतीसाठी टोईंग व्हॅन आली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितला बोगद्यातला थरार. पश्चिम रेल्वेवर विरारपर्यंत लोकल सेवा सुरू. विरारपर्यंत लोकल सेवा सुरू, मात्र लोकल उशिरानं. नालासोपारा रेल्वे स्थानकामध्ये ट्रॅकवर अजूनही पाणी साचू. नालासोपारा स्थानकातून लोकल सेवा आज सकाळपासून सुरू. काल नालासोपारा, वसई, विरार रेल्वे स्थानकावर पाणी साचलं होतं आणि सध्या काही प्रमाणात रेल्वे रुळावर पाणी. मात्र लोकल सेवा सुरू. पश्चिम रेल्वेचे मुख्य माहिती अधिकारी जॉर्ज वर्गीस यांची माहिती. वसईच्या मधुबन परिसरामध्ये पाऊस कमी झाला असला तरी अजूनही पाण्याचा निचरा झालेला नाही. रस्ते आणि रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत सुरू. हवामान विभागाकडून आज रेड अलर्ट जारी. मुंबईतल्या पवई नीती परिसरामध्ये मगर आढळल्याने मोठी खळबळ. स्थानिकांनी मगर दिसताच तत्काळ वन विभागाला याबाबतची माहिती दिली. वसईमधील वसंत नगरी गेटपासून एव्हरशाईन गेटमधील लिंक रोड अजूनही पाण्याखाली. नागरिकांना कमरेभर पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय. पावसानं उसंती घेतली असली तरी अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं. अपुऱ्या पावसामुळे देशामध्ये खरीप पेरणी खोळंबली. खरीप पिकांच्या एकूण पेरणीमध्ये 21% घट. भाताचं क्षेत्र 23% घटलं. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यामधील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा. नीरव मोदी याची युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राईट्समध्ये केलेली शेवटची कायदेशीर याचिका फेटाळली. कधी भारतामध्ये आणलं जाण्याची शक्यता.